नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खोल स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 100% तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 100% तेजी। पण अशी ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 100% तेजी? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 100% तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 100% तेजी। पण कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 100% तेजी? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अशी कोणती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? चला बघूया। पहिल्यांदा विचार करू आंतरराष्ट्रीय बाजाराचा। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या 4 दिवसात सोयाबीनच्या भावात तेजी आली आहे आणि सोयाबीनचा भाव जो $11.25 प्रति बुशेल्स त्या तिथं होता, म्हणजे $11.25 प्रति बुशेल्स वर होता आणि तिथून आता सोयाबीनचा बाजारभाव $11.75 प्रति बुशेल्स पर्यंत आलाय। जाणकारांच्या मते 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही या ठिकाणी वधारून $12.5 प्रति बुशेलच्या वर जाऊ शकते आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला आधार मिळू शकतो। शिवाय देशामध्ये 1 मे नंतर सोयाबीनची विक्री कमी होणार आणि यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे। म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की तारीख कोणती, तर 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार 100% तेजी। या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव कमीत कमी 100 व जास्तीत जास्त 200 वाढू शकतो। सुरुवातीला सोयाबीनची बाजारभाव पातळी 4600 पार जाणार आणि 15 मे नंतर सोयाबीनचा भाव 4800 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एकच सल्ला आहे
की 4,600ची भाव पातळी मिळाली, जी की सध्या मिळत आहे. इथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित 50% सोयाबीन 4,800च्या भावावर विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही सध्या दिसत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.